हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 19 जुलैला डंका हरिनामाचा हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. खरं तर सिनेमा आणि बरंच काही हे सेगमेंट करायचा माझा उद्देश आहे, पण आता ते काय घडतंय आपण पुढेच बघूया. खूप स्वागत संपूर्ण टीमचं राजश्री मराठीमध्ये. ॲक्च्युली 1-2 मेंबर नाही आहेत ना आज या फ्रेममध्ये, तर त्यांचंही आपण असं इनडायरेक्टली स्वागत करूया. सो ट्रेलर आलाय प्रेक्षकांच्या भेटीला आणि मी पाहिला, खरंच छान ट्रेलर आहे. काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट मला बघायला मिळते. त्याच्यामुळे आता कसा बनलाय हा चित्रपट जाणून घ्यायचा प्रयत्न आहे. सो सगळ्यात पहिलाच प्रश्न, कसे आहात? प्रमोशन चालू आहे तुमचं सगळीकडे, दणक्यात एकदम. कसे आहात आता? दणक्यात एकदम दणक्यात. मस्त मस्त, आम्ही एकदम मस्त. अविनाश सर? नाही, खूप छान प्रमोशन. नारळ तर खूप छान फुटलेला आहे, प्रमोशनचाही फुटलेला आहे. ट्रेलर लॉन्च पण खूप छान झाला आहे आणि ट्रेलर लॉन्चला जी मंडळी हजर होती, उपस्थित होती, सगळ्यांना खूप 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 आवडलं आहे. आणि आता काय, सोशल मीडियावरती दणका सुरू आहे तुमच्या साथीने. नक्कीच. रसिका, कितवा तिसरा दिवस असेल ना आज तुझा प्रमोशनचा? तिसरा दिवस प्रमोशनचा. रोज सोशल मीडियावर कॅनडा डे 2 डे 3 हो, थर्ड डे आहे आणि एक्स्ट्रीमली जेटलॅग्ड आहे मी. त्यामुळे मी काय बोलते नक्की इंटरव्ह्यूज मध्ये ते माझं मलाच माहिती नाहीये, पण सर बहुतेक मी बरोबर बोलते. सो आय होप आय एम सेइंग द राईट थिंग सर. बट केक तरी चांगला गेला होतास. अरे यार. आणि 4 वर्षांनंतर चित्रपट ना, किती एक्साइटेड आहेस? खूप एक्साइटेड आहे आणि हे सगळं खूप मी एन्जॉय करतो आहे. पुन्हा एकदा प्रमोशन्स, तुम्हा सगळ्यांना भेटणं आणि मजा येते. लॉकडाऊन नंतर जरा थोडंसं कमी झालं होतं फ्रिक्वेन्सी, पण आता परत पिकअप झालेली आहे. किरण, काय म्हणतोस? कसं आहेस? काय चालू आहे आयुष्यात? माझ्यापर्यंत काय विचारते? हा, म्हणजे मग असं ठरलं होतं की सिनेमाचं प्रमोशन ते करणार आहे सगळं, आपण काहीच्या काही करायचंय. हा, म्हणजे मी काहीच्या मूडमध्ये होतो. बरंच काही. हा, मी काहीच्या काही मूडमध्ये होतो. काय नाही, ट्रेलर आउट झालेला आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला कळतच आहे सिनेमा कुठल्या धाटणीचा आहे आणि कशाभोवती कथा फिरतीये. बाकी 19 जुलैला तुम्हाला चित्रपटगृहामध्ये या, तिथे कळेलच तुम्हाला काय सिनेमा आहे ते. अक्षया, पहिल्यांदाच आली आहेस तू आमच्या ऑफिसमध्ये, कशी आहेस? खूप छान आणि मजा येते मला सगळ्यांसोबत काम करून. आणि जितकी मजा मला फिल्ममध्ये नाही घेता आली, तितकी मी आता प्रमोशनमध्ये घेते. सो येस, मज्जा, फक्त मज्जा. खूप मस्त. जेव्हा पहिलं पोस्टर श्रेयस आउट झालं होतं, विठ्ठलाची मूर्ती झाकली होती आणि अंदाज येत नव्हता की नेमकं काय असेल हे डंका. खरं तर ही वेगळी गोष्ट आहे, कारण आपण पटकन दाखवताना विठ्ठल दाखवतो, राईट? इथून सुरुवात करावी, याच्या मागे काय थॉट होता? तू रायटर डिरेक्टर आहेस या चित्रपटाचा. ॲक्च्युली काय आहे, फिल्मचं ट्रेलर आउट झालेलं आहे, लोकांना माहिती आहे फिल्म आता काय धाटणीची झाली आहे आणि त्याचे एक बेसिक गाभा लोकांना समजलाच असेल. सो बेसिकली मी खूप वर्षांआधी मी पेपरमध्ये वाचलं होतं हे कुठेतरी, की एन्शंट जे आयडल्स असतात आपले, त्यांची ब्लॅक मार्केटमध्ये बरीच होते. सो त्याच्यावरनं सुचलेली ही काहीतरी कॉन्सेप्ट होती. सो त्या दरम्यान प्लस त्याच्यानंतर मग ती 2020मध्ये वारी झाली नव्हती. सो ते ह्या बऱ्याच गोष्टी अशा बॅक ऑफ द माइंड राहिलेल्या होत्या. सो ते निघत असं ते लिहिलं गेलं पूर्ण. आणि शेवटी सुरुवात करायची म्हटलं तर कसं आहे, थोडी सुरुवात केलेली बरी राहते. एकदम सगळं द्यायचं नाही आहे. टीजर द्यायचा, पहिले पोस्टर द्यायचा. आणि ते जे मूर्ती जी बांधलेली होती, ॲक्च्युली माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असा होता की आपण जेव्हा गणपतीला घरी आणतो, सो तेव्हा लाल कपडा बांधूनच आपण त्यांना झाकून आणत असतो. सो तो पॉईंट ऑफ व्ह्यू होता की येत आहेत. सो तो पहिला त्या दृष्टिकोनाने बनवलेला पोस्टर होता ॲक्च्युली. अगदी. आणि तुम्ही जेव्हा सगळ्यांनी या स्क्रिप्टबद्दल ऐकलं, आर्टिस्ट किंवा डिरेक्टर, आपण ही दुसरी गोष्ट ठेवूया, पण त्या स्क्रिप्टबद्दल किंवा त्या कथेबद्दलची एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप जास्त आवडली आणि तुम्ही लगेच हो म्हणालात या चित्रपटासाठी, ती काय होती सगळ्यांसाठी? अविनाश सर? मी जेव्हा स्क्रिप्ट ऐकली आणि माझं कॅरेक्टर नंतर सांगितलं, पण स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि त्याच्या डोक्यात टोटल कमर्शियल, अगदी फुल एंटरटेनिंग फिल्म करायची हेच डोक्यात होतं. विठ्ठोबा म्हणजे विठ्ठल हा श्रद्धास्थानी त्याचा केंद्रबिंदू म्हणून होता, पण अदरवाईज त्याच्या भोवती जी तयार केलेली स्क्रिप्ट होती ती अतिशय एंटरटेनिंग. सगळे सीन खूप छान, एक अव्वल दर्जाचं मनोरंजन करणारे असे सीन्स होते. म्हणजे सगळ्या भावनांचं मिश्रण त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यात
बेस हा होता की श्रद्धा, जो मेन जसं तू आत्ता म्हणाला की मला अनेक मूर्ती आपल्या ज्या मोठमोठ्या आहेत त्या चोरीला जातात वगैरे असं सगळं बघितलेलं आहे. सो एका म्हणजे ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी ज्यावेळेला असं स्क्रिप्ट बाजूला ठेवलं आणि मी म्हटलं की ह्याचं काय गर्भित अर्थ काय असू शकतो या स्क्रिप्टचा, तर मला असं जाणवलं की अतिशय निष्ठावान, श्रद्धावान अशा सत्प्रवृत्तीच्या लोकांनी हरिनामाचा डंका करून दुष्प्रवृत्तीच्या लोकांचा कर्कश गोंगाट चिरडण्याचा, दडपण्याचा केलेला सशक्त प्रयत्न म्हणजे ही स्क्रिप्ट असू शकते. म्हणजे आता ही सगळी जी गँग त्यांनी कास्टिंग, तो कास्टिंग डोक्यात त्याच्या असते. कास्टिंगबद्दल सांगायचं आहे. कास्टिंग मी कशी करतो, किरणला एक मेसेज जातो की तू सनी आहेस असा मेसेज जातो, आहेस. रसिकाला एक मेसेज जातो तू झाशा आहेस, त्याच्यानंतर अक्षयाला तू ह्या फिल्ममध्ये आहेस. असं करत ते अविनाश दादाला एक फोन केला, हॅलो किती ह्या तारखेला फ्री आहे का, म्हणते हो फ्री आहे, ठीक आहे खाली ठेवा, बस. काही बोलत नाही मी पुढे. आणि असं करत 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 त्यांनी कास्टिंग मला सांगितलं. मी म्हटलं की हे करेक्ट आहे, म्हणजे आत्ता जे सांगितलंयस तू, सत्प्रवृत्तीची माणसं, दुष्प्रवृत्तीची माणसं, असं म्हणजे माझ्या डोक्यात ते आलं. आणि त्याच्यानंतर म्हणाला सयाजी शिंदे पण आहेत. अर म्हटलं अरे बापरे. तरी एक सैतान प्रियदर्शन जाधव नाही आहे. त्यामुळे असं करत करत म्हणजे याचं कास्टिंगचं मला अगदी म्हणजे आम्ही फकाट केलं होतं त्यावेळेला. त्याने मला सांगितलं अभि दादा 2 दिवस देऊ शकता. तर मी म्हटलं की हां 2 दिवस ओके. थोड्या वेळे म्हणजे फार विलंब पण नाही, अर्ध्या पाऊण तासाने परत फोन आला, 10-12 दिवस देऊ शकता. अरे म्हटलं 10-12 दिवस लगेच एवढं कसं सांगू तुला मी. आणि बघा ना मला 10-12 दुसरं कॅरेक्टर ते तुम्ही करा, तुम्ही अजून केलेलं नाही ते तुम्ही करा. म्हटलं की 10 मिनिट मी तुला सांगतो. आणि मग संध्याकाळी मी फोन केला की मी सांगितलं आहे पण मला असं मध्ये मध्ये ब्रेक देशील ना. ब्रेक मग आपण एकदम स्टार्ट टू एंड सगळं करायचं आहे, तुम्ही नका असं करू. तर म्हटलं बरं तरी पण विचारतो. आणि मी त्याला सांगितल्यानंतर म्हणजे एक हिरोचा बाप एक कॅरेक्टर होतं आणि एक दुसरं त्यातल्या 3 मेजर याच्यातलं एक जे कॅरेक्टर होतं ते त्यांनी मला सांगितलं हे तुम्ही करा, ते बाप वगैरे ते तुम्ही केलेलं आहे सगळं. तर तसं त्याचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे सत्प्रवृत्तीची म्हणजे नेहमीचा जो आपण बघतो ब्लॅक अँड व्हाईट आणि त्याच्यामध्ये एक ग्रे शेड जी ह्याच्यात या फिल्ममध्ये ग्रे शेड जी आहे ना ती या कथानकाची आणि त्या कन्सेप्टची आहे. म्हणजे कॅरेक्टर्स त्याच्या अवतीभोवती आहेत ब्लॅक अँड व्हाईट, पण ह्याच्यातला जो मेन गाभा जो आहे तो असा ग्रे आहे. तुम्हाला तो एन्जॉय करता येण्यासारखा आहे असं मला वाटतं. रसिका, माझ्यासाठी सेलिंग पॉईंट डेफिनेटली वॉज द कॅरेक्टर. झाशा नाव आहे या कॅरेक्टरचं आणि अत्यंत डॅशिंग अशी मुलगी आहे आणि मला आयुष्यात पहिल्यांदा ॲक्शन करायला मिळणार होती. सो दॅट वॉज समथिंग दॅट वॉज व्हेरी इंट्रिगिंग फॉर मी. आणि आमचे ॲक्शन डिरेक्टर जे आहेत पम्मा पाजी, ही इज अ ब्रिलियंट मॅन. हां त्याचा एक वेगळा किस्सा ते सांगतो. तर पण ते प्रियदर्शनलाच सांगू देते, मला नाही जमत. एनिवे सो व्हेरी ब्रिलियंट मॅन, जोक्स अपार्ट. आणि त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं, हे मला खूप मोठी गोष्ट या फिल्ममधनं मला मिळाली असं वाटतं. सो दॅट. आणि दुसरं महत्त्वाचं रिझन म्हणजे जसंच आमचं रीडिंग संपलं आणि आम्हाला कळलं की शूट गोव्यात आहे, तर परत जाताना मी, प्रियदर्शन आणि अनिकेता मी एका गाडीत होतो. आणि मग एका पॉईंट नंतर येतं की चला गोव्याला मज्जा करू ना. आणि काही चित्रपट आम्ही लोकेशनसाठी पण करतो. स्क्रिप्ट रोल वगैरे नंतर याचं एक ते बरं असतं की हा सगळं म्हणजे इथे जाऊन शूट करायचं, इथे जाऊन शूट करायचं, त्यामुळे सगळंच आपल्याला क्लिअर असतं की कोण कोण असणार आहे बरोबर आणि कुठे शूट करायचं, आजूबाजूला काय काय असणार आहे, काय काय होणार आहे. हा ते महत्वाचं. येस अनिकेत. हां सो माझा ट्रिगर पॉईंट ही फिल्म निवडण्यासाठीचा होता. नक्कीच मला जनरली गुड वर्सेस इव्हिल, पुण्य वर्सेस पाप असे चित्रपट आवडतात. त्यामुळे जेव्हा मला नरेट केलं होतं श्रेयसने तेव्हा ते खूप भावलं मला. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे माझा जो रोल आहे जनाचा, तसा मी कधी आधी नव्हता केला. वारकरी आहे जना या चित्रपटामध्ये, तसं मी कधीच केला नव्हता. पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स, नाईव्ह कॅरेक्टर्स तशी मी बरीच केलेली आहेत, पण ह्या जनामध्ये
खूप शेड्स आहेत आणि मला परफॉर्म करण्याचा खूप जास्त स्कोप आहे. म्हणजे मला भक्तिभाव पण आहे त्याच्यामध्ये, एकदम स्पिरिच्युअलिटी पण आहे आणि इमोशनल सीन्स खूप मस्त कन्सिव्ह केले आहेत श्रेयसनी आणि ॲक्शन पण आहे आणि डान्स आहे. म्हणजे सगळंच, म्हणजे एका नटाला जे करायचं असतं ते सगळंच होतं. आणि मी ॲक्च्युली स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड होतोच आधीपासूनच. आणि म्हणजे अध्यात्म अगदी असं मी फार असं म्हणणार नाही, पण आपल्यामध्ये एक असतं ना सिक्स सेन्स जो असतो, एक कनेक्शन असतं. आपल्याला काही गोष्टी जाणवतात आपल्याला, की किंवा काही सिक्वेन्समध्ये नंबर, हे माझं आधीपासून चालत होतं. पण लॉकडाऊनमध्ये असताना मी रेग्युलरली मेडिटेट जेव्हा करायला लागलो किंवा एक्सरसाइज करायला लागलो, तेव्हा माझं ते अनलॉक होत गेलं, सगळ्या गोष्टी अनलॉक होत गेल्या. आणि मला वाटलं की नाही, दिस इज द थिंग, दिस इज लाईफ. आणि त्यानंतर लॉकडाऊननंतर श्रेयसनी हा चित्रपट आणल्यानंतर मला असं वाटलं की माझं निवड विठ्ठलानेच केली आहे असं मला वाटलं. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे विठ्ठलावर बेतलेलं हे माझं दुसरं प्रोजेक्ट आहे. हे खूप इंटरेस्टिंग कोइन्सिडन्स आहे आणि मी नक्कीच असं आशा करतो की हिस्ट्री विल रिपीट इटसेल्फ. आणि ह्या प्रोजेक्टनी सुद्धा विठ्ठलाकडनं मला आशीर्वाद मिळेल. किस्सा असा आहे की पहिलं जे विठ्ठलावर बेतलेलं प्रोजेक्ट म्हणजे आता मी म्हणतो नाही, मी केलं होतं कॉलेजमध्ये असताना. एकांकिका माझी होती, कठीण 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 किती. तर ह्या फिल्ममध्ये जना जसं आहे की खूप हरलेला आहे, खूप डेस्परेट आहे विठ्ठलाची मूर्ती शोधायला, खूप फ्रस्ट्रेट झाला आहे, खूप करतोय. माझी अवस्था 2000 साली ती एकांकिका केली होती, त्यावेळेस तशीच होती की नाही यार, आता ह्या वर्षी तरी काहीतरी झालं पाहिजे यार एकांकिकेचं, आणि काहीतरी झालं पाहिजे. म्हणजे लास्ट इयर मी एकदम फ्लॉप एकांकिका केली होती. मला ह्या वर्षी तरी काहीतरी झालंच पाहिजे असं मी रोज रिहर्सल संपून ट्रेनमधनं घरी जात असताना असा विचार करायचो, असा दरवाजात उभा राहून की आत्ता काहीतरी झालं पाहिजे. आणि त्या वर्षी ती एकांकिका सर्व एकांकिका स्पर्धेत पहिली आली होती. आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं पारितोषिक मिळालं होतं त्या एकांकिकेसाठी. म्हणजे एवढं मोठं पारितोषिक पहिल्यांदा मिळालं होतं, सर्वोत्कृष्ट विरोधी अभिनेता INTचा. ते 2 मिनिटाचा रोल होता माझा. आणि सो आय एम व्हेरी होपफुल की विठ्ठलाचा आशीर्वाद माझ्यावरती डंकाच्या रूपाने सुद्धा असेल. खूप मस्त. किरण, जसं श्रेयसने सांगितलं भूमिका माझ्याकडे कशी आली, म्हणजे आपण होळीच्या शुभेच्छा असं जर का पोस्ट टाकलेली असेल स्टोरी, तू मकसूद है असं त्याला रिप्लाय असतो. म्हणजे तुलाही शुभेच्छा वगैरे असं काही नाही. हे कसं काय असू शकतं ना, म्हणजे मकसूद काय असतो, त्याचं मकसद काय असतं काही माहिती नाही, तर तो आहेस, तू आहे. मग त्याच्यानंतर गोष्ट ऐकतो आपण आणि आपण सिनेमात असतो, तर मला असाच एक मेसेज येतो त्याचा की तू सनी है. मला माहिती आहे मी सनी आहे, कारण मी सायमल्टेनियसली माझा एक सिनेमा चालू होता चौक, त्याच्यामध्ये माझं सनी नावाचं कॅरेक्टर होतं. मेरे को पता है मैं सनी हूँ. म्हटलं ऑल द बेस्ट. एवढं इथं कन्व्हर्सेशन संपलं. बरं, मला काय वाटलं की तो त्याला माहिती, तुला कळलंय. ऑल द बेस्ट. इथं आमचं कन्व्हर्सेशन संपलं, काही नाही. दुसऱ्या दिवशी मला फोन आला, ऑफिस पे कब आ रहा है. म्हटलं कशाला. कहाणी सुनने. म्हटलं कोणची. अरे तू सनी आहे ना. म्हटलं मी फिल्म कर रहा हूँ. नाही तू ये ऑफिसवरती. गेलो आणि तू फिल्म करतोय माझी. गावातून विठ्ठलाची मूर्ती गेलेली असते आणि त्यासाठी आणण्यासाठी ती हा एक्झॅक्टली. तर असंच आहे. ठीक आहे, डन झालं. आता मी हा सिनेमा करण्यासाठी मला गोष्ट तर भावलीच, हा एक वेगळा मुद्दा. पण गणराज बरोबर अगदी ज्युनियर आर्टिस्ट, जेव्हा माझ्या आयुष्यात काही घडतही नव्हतं त्यावेळी मी अगदी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून बस स्टॉप, ज्याच्यामध्ये हे तिघजण होते, हे तिघजण होते, त्या बस स्टॉप मध्ये मी कंडक्टरचा रोल केलाय. एडिटमध्ये तो उडालाय. हरकत नाही, इतकं चांगलं काम मी केलं होतं त्याच्यामध्ये. लक्षात एडिटमध्ये उडाला. एडिटमध्ये तो उडालाय. तर मला घेऊन गेला होता, मी दिसतोय बघा गायब. एडिटमध्ये उडाला आणि मी त्या गणराजची फिल्म लीड मध्ये करतो, हेच माझ्यासाठी खूप होतं. अर्थात विठ्ठलाचाच आशीर्वाद किंवा विठ्ठलानेच हे दाखवलं असावं. बाकी काय, दरवेळीच्या सिनेमामध्ये किंवा जसं काय आधीच्या भूमिकांमध्ये मी तुम्हाला निगेटिव्ह शेडमध्ये दिसलोय, ते आता मी ती प्रतिमा पुसण्याचं काम करतोय. याच्यामध्ये हळूहळू प्रयत्न चालू आहेत माझे, बघूयात. खूप भारी. येस, अक्षया. माझाही तोच एक्सपिरियन्स आहे, कारण अगेन श्रेयस बरोबर काम दोघांनाही करायचं होतं खरं तर.
पण त्याने मला फोन केला, ह्यांना जसे मेसेज गेले तसं त्याने मला फोन केला, कारण पहिल्यांदाच आम्ही काम करणार होतो आणि त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्दच नाही आहे, आपल्याला होच म्हणायचं आहे. आणि तसंही मला त्याच्यासोबत काम करायचं होतं. आणि ऑनेस्टली इतकी छान स्टारकास्ट आहे, यांनी सगळ्यांनी खूप छान आधी कामं केलेली आहेत. सो मला इतक्या चांगल्या चित्रपटाचा खरं तर भाग व्हायचा होता, मग तो छोटा असो किंवा मोठा असो, हा माझा थॉट आहे. आणि ह्याच्या आधीच्या भूमिका मी खूप आर्ट फिल्म म्हण किंवा ज्या खूप चांगल्या चांगल्या फेस्टिवलला जाऊन इंटरनॅशनली अवॉर्ड्स घेतलेल्या फिल्म्स मी आत्तापर्यंत भूमिका केल्या आहेत. पण एक टोटली एंटरटेनर आणि एक कमर्शियल फिल्म आणि एक हिरोईन, तर तशी भूमिका मला करायची होती आणि म्हणून मी हो म्हणाले त्याला. मस्त. पण ना आता वारकरी संप्रदाय खरं तर खूप म्हणजे लाखो लोक या संप्रदायाशी जोडलेली आहेत आणि ना प्रत्येकाच्या भावना जोडल्या आहेत या वारीबरोबर, विठ्ठल भेटीबरोबर आणि सेलिब्रेट करतो हा अख्खा 1 महिना तो संप्रदाय. श्रेयस, जेव्हा अशा वेळी आपण डंकासारखा चित्रपट आणतो ज्याच्यामध्ये इतका मोठा मुद्दा मांडलेला आहे, कुठेतरी जर आपल्याकडनं काही 19-20 झालं तर भावना दुखावल्या जाऊ शकतात. लाईक एव्हरीवन सेड की एंटरटेनमेंट पॅकेज आहे या चित्रपटामध्ये. नाही, त्याच्यावर खबरदारी घेतलेली आहे. मला एक गोष्ट नमूद करायची आहे की मी बऱ्याच जागेवर बोलतो की मराठी मेकर्स जे असतात, जे सिनेमे बनवतात, त्यांचं स्कूलिंग इतकं स्ट्रॉंग असतं, लिहिताना पण आणि व्हिज्युअलाइज करताना पण आणि बनवताना पण. अभी मैं जिनका शागिर्द हूँ, हेमंत ढोमे असे सगळे. सो ते जेव्हा ते कामं करायचे तर मी तेव्हा होतो तिथे, सगळे फुल टाईम मी समजून घ्यायचो, शिकून घ्यायचो. स्वप्नील दादासोबत बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात, बरंच असं स्टेप बाय स्टेप शिकत आलो आहे. ते किती काळजी घेतात स्क्रिप्टची, म्हणजे स्क्रिप्ट लिहिताना त्यांचे सेन्सिटिव्ह विषय, सेन्सिटिव्ह इश्यूज आणि त्याच्यावर डिस्कशन्स किती होतात, ते होणं जरुरी आहे. ह्या सिनेमाबाबत पण तेच झालेलं आहे की 4-5 जण आम्ही, म्हणजे माझा जसा एक असोसिएट आहे राजेश कोलन, त्यांनी उलाढाल नावाचा सिनेमा पहिले लिहिलेला आहे. सो तो होता. संकेत हे गाणं एक आहे, अंशुमन जोशी आहे. असे 4-5 जण मिळून आम्ही सगळेजण मिळून त्याच्यावरती डिस्कशन करायचो. मनीष कोरी पण एक जण आहे. तसं ह्याच्यामधलं लिहिल्यानंतर एकदा लिहून घ्यायचं, जे मनात आहे ते सगळं लिहून घ्यायचं आणि मग परत रिव्हर्स येऊन त्याच्यामध्ये काय काय कुठे काय कोणाला हर्ट होईल का, कोणाच्या भावना दुखवल्या जातील का, ह्या गोष्टींचा खूप विचार करून त्याला पुढे नेलेला आहे. सो त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास प्रॉपरली झालेला आहे. त्याच्याबद्दल काळजीच नाही आहे मला बिलकुल. पण कोणत्या एका एलिमेंटकडे तुम्ही विशेष लक्ष दिलं डंका हरिनामाचं? मी माझं वर्क म्हणजे असं असतं की मला सिनेमॅटिक आवडतं, मला लार्जर दॅन लाईफ आवडतं, मला म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट जे लोक म्हणजे थोड्या छोट्या स्केल्सच्या फिल्म बनवतात, मला ते आवडत नाही फ्रँकली स्पीकिंग. कारण की मला असं वाटतं की अगर कोणी तुमच्यासाठी घरातून उठून येत आहे 4 जण, ते पार्किंगला पैसे देतात, मग ते तिकीट काढतात, मग ते बसतात, मग 4 पॉपकॉर्न आणतात आणि एवढी ती मेहनत घेतात आणि ते तुमच्यासाठी आलेले आहेत, तर त्यांना 2 तास एन्जॉयमेंट दिली पाहिजे. माझा हा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. आणि तो एक्सपिरियन्स जो असतो ना, तो मोठा माझ्या दृष्टिकोनाने असला पाहिजे, कारण की तो वेगळ्या जगात तुम्हाला घेऊन जातो. सो मला त्या वेगळ्या जगात नेणं हे लोकांना आवडतं. सो तसेच सिनेमे मी बनवत आलो. म्हणजे आता मी कॉमेडी करायला तर 100% कॉमेडी असते, म्हणजे 1 मिनिटापासून 120 मिनिटापर्यंत कॉमेडीच असणार. मी ॲक्शन करणार तर 100% ॲक्शन असलं पाहिजे, भक्तिमय असलं तर 100% भक्तिमय असलं पाहिजे. सो अशा दृष्टिकोनांनी बनवलेला हा सिनेमा आहे. अगदी. आणि तुम्ही प्रत्येकजण काही ना काहीतरी काम याआधी करून आले आहेत आणि तुम्ही प्रत्येक कलाकार नेहमी म्हणत असतो की भूमिका ही 0 पासून सुरुवात करतो किंवा आम्ही कोरी पाटी घेऊन सेटवर जात असतो जेव्हा कुठलाही प्रोजेक्ट असतो. तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये डंका हरिनामाचा करताना काय होतं? अविनाश सर, कशी सांगाल या भूमिकेचं वेगळे पण काय सांगाल मला? नाही, तेच मी म्हणतो ना की एकतर माझा बेसिक स्वभाव खूप टार्गेट आहे. मी सगळे अग्री म्हणजे हां, खूप मस्करी आहे मी. आणि त्यामुळे खूप कुचंबणा झाली माझी सेटवरती. कारण फेटा, माळ आणि असं सगळं घालून जय हरी विठ्ठल नमस्कार करून सगळी याचं प्रत्येक सीनच्या वेळेला मॉब आणि अमुक तमुक सगळे असे सगळे आपले नमस्कार करून द्यायचे. आणि इथे आता कुठल्या उंगल्या करायच्या आणि काय करायचं, आता प्रॉब्लेम होत होता माझा खूप. पण ठीक आहे, पण तो एक एक्सपिरियन्स होता. एकतर बेसिकली मला मुळात असं ना छान सकारात्मक भूमिका करायला मला खूप आवडतं मुळात. कारण इनर कोर माझा तो आहे. मी कधी निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत नाही, कोणाच्याही बाबतीत, माझ्या बाबतीत तर नाहीच नाही, पण इतर कोणाच्याही बाबतीत. त्यामुळे मला कॅरेक्टर मला खूप आवडलं. मला ना सात्विक भाव जो आहे तो सात्विक भाव मला खूप टच करतो. म्हणजे
कोणीही मला खूप असं चांगलं काहीतरी केलेलं मला समोरचा माणूस दिसला ना की मला जाऊन त्याला कडकडून मिठी मारावीशी वाटते, काही असेल तो, मग ओळखीचा असो नसो काही जे असेल ते. तर त्यामुळे तो भाव ह्या संपूर्ण कॅरेक्टरमध्ये ठासून भरलेला होता. त्यामुळे मला त्यांनी सांगितल्यानंतर स्क्रिप्ट वाचल्यानंतर एकतर काही काही जे सीन्स आहेत ते नुसते फोनकट आहेत आमच्या दोघांचे, त्याचा तिथून मी पण तो फोनकट करताना सुद्धा आय वॉज म्हणजे मी गेलो होतो, म्हणजे इतका ते सगळं झालं होतं. आणि आम्ही वन टेकच केला तो. आम्ही फोनकट यांनी मला सांगितलं की असं असं आहे. मग आमचे प्रदीप पॅडी दादा त्यांनी सांगितलं की मी इथून इथपर्यंत येणार आहे दादा, आपण करून टाकूया, संपवून टाकायचं संपूर्ण. म्हटलं यस, याच्यामध्ये काय, तुम्ही माझे इमोशन पकडून तुम्ही आलात. आणि तो बघताना मला आय डोंट नो आता त्या प्रेक्षकांच्या काय हे होईल, पण मी तिकडे गेलो होतो. सो मला वाटतं म्हणून मी ह्याला अगदी त्याने म्हटल्यानंतर मी सांगितलं की ओके मी हे करणार कोणत्याही परिस्थितीत. आणि आपल्या स्वभावाच्या विरुद्ध कुठलंही काही काम आलं आपल्याला तर ते नक्कीच आजमावून बघायला आपल्याला आवडतंच, आणि तसं मी केलं. रसिका, तू अगदीच बरोबर म्हणालीस. अनलर्निंग इज आय थिंक वन ऑफ माय फर्स्ट लेसन्स जे मी या इंडस्ट्रीत आल्यावर मला मिळालं होतं पहिल्याच ऑडिशनला ॲक्च्युली. आणि मला आठवते क्षितिज पटवर्धननी मला हे सांगितलं होतं की जे काही आत्तापर्यंत करून आली आहेस, एकांकिका असतील किंवा राज्यनाट्य करून आली आहेस, सगळं अनलर्न करायचं गिविंग दॅट ऑडिशन. आय हॅड ऑडिशन फॉर YZ ॲट दॅट टाईम. तर ही खूप खूप मोठी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे अनलर्न करणं. आणि ह्या फिल्मसाठी तर मला अनलर्निंगची खूपच जास्त गरज होती, कारण की माझा एकही डायलॉग मराठीत नाही आहे. मी सगळं हिंदीमध्ये माझं संभाषण आहे, कारण मुस्लिम कॅरेक्टर आहे माझं. त्यामुळे ते अत्यंत नवीन होतं. मी हिंदी भाषेत अजून काम नाही केलं आहे. सो त्यासाठी अनलर्निंग करणं तर अत्यंत गरजेचं होतं. पण मला असं वाटतं की इतके सुंदर कास्ट आणि इतकी कम्फर्टेबल आहे मी श्रेयससोबत आता, की फारच म्हणजे छान असा सुरळीत झाला प्रवास. आता घरचा आहे. हो, आता सांगायच्या आधीच कळत असेल की काय एक्सपेक्टेड आहे सीन मध्ये. हा नाही, त्याचं पण एनी टाइम एनीवन इम्प्रोवाइजेस, ही इज द हॅपीएस्ट पर्सन ऑन सेट. म्हणजे तो याच्या मॉनिटर समोर बसताना अबे क्या कर रहा है, अबे अरे मस्त भाई, मस्त हो रहा है, कर मस्त कर. तर हे कम्प्लिटली चालू असतं त्याचं पूर्ण वेळ. सो फन प्रोसेस. अनिकेत, लर्निंग प्रोसेस हे चालूच राहणार आहे, त्यात काय हेच नाही आहे. पण आता एवढं काम केल्यानंतर एकदम अनलर्न करणं पॉसिबल होत नाही. सो मी प्रत्येक माझा जो रोल मी नवीन घेतो तो मी आत्ता हा माझा पहिला रोल आहे असं समजतो, पण माझा 24 वर्षांचा एक्सपिरियन्स त्याच्यासोबत घेऊन जातो मी. त्याचा फायदा त्या कॅरेक्टरला होतो की मी काय काय नाही केलं आहे किंवा काय नाही. मी प्रत्येक वेळी ॲक्च्युली मी काय नाही केलं आहे आत्तापर्यंत ह्याचा विचार जास्त करतो कॅरेक्टर डेव्हलप करताना. काय नाही केलं आहे मी, ओके मग हा कॅरेक्टर असं करू शकेल का. आणि माझी प्रोसेस अशी असते की बेसिकली मी काय नाही करायचं आहे हे आधी कट ऑफ करून टाकतो, ते पिक्चरमधनं घालवून टाकतो आणि मग एक चौकटीत ते बसवतो. पण तुझी कधी भेट झाली आहे कुठल्या वारकऱ्यांशी? भेट घेतलीस तू कधी किंवा झाली? आमचे निर्माते रवींद्र फड हे वारकरी स्वतः वारकरी आहेत. ते एकच आहेत, पण म्हणजे अशी काही माझी भेट नाही झाली किंवा दुर्दैवाने मला वारीत जाण्याचं सौभाग्य काही मिळालेलं नाही आहे अजूनपर्यंत. पण या चित्रपटाच्या निमित्ताने मिळेल. श्रेयस काहीतरी अरेंज करतोय प्लॅन. किरण, तर मला जेव्हा स्क्रिप्ट हे झाली ना हातामध्ये आली तेव्हा मला पहिल्यांदा श्रेयसने भीती दाखवली की लक्षात ठेव अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव हे तुझ्याबरोबर कायम असणार आहेत, तर तुला किती ऑन राहायचंय हे तू ठरव. तर मी ते सबकॉन्शियस माइंडमध्ये माझं ते क्लिअर होतं की हे दोघं जण असणार आहेत. आणि खरं तर त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. पहिल्याच दिवशी मी गेलो होतो, ॲक्च्युली एका सीनला मी गेलो होतो, हे दोघं जण समोर आणि मी ऑफ विकेट पडली होती माझी. नंतर बहुतेक त्यांना कळलं असावं या दोघांना आणि या दोघांनी मला सांभाळून घेतलं, त्यासाठी त्यांचे थँक्यू, थँक्स अ लॉट. नाही असं काय ही याची ह्युमिलिटी आणि मॉडेस्टी असं काही झालं नव्हतं. हा सुद्धा तोडीस तोड आहे, जबरदस्त ॲक्टर आहे. याचं कॉमिक टायमिंग आता या चित्रपटाच्या निमित्ताने याचं कॉमिक टायमिंग काय आहे ना ते सगळ्यांना कळेल की हा किती चांगला वर्सटाईल ॲक्टर आहे ते. थँक्यू. संपलं माझं, इथेच संपलं सगळं. कॉम्प्लिमेंट मिळाली लाईव्ह. हां नाही, मी कोरी पाटीच ठेवून गेलेले, कारण माझं पहिलंच श्रेयससोबत काम होतं आणि किरणसोबत पण मी पहिल्यांदाच काम करत होते. पण ह्याचं खरंच मलाही माहीत नव्हतं की ह्याचं कॉमिक टायमिंग इतका, सेन्स ऑफ ह्युमर इतका कडक आहे. कारण यांचे अचानक तिकडे काहीतरी त्याला ह्याच्यातलं काहीतरी आवडत, हां कर, मग तिथे हा चालू व्हायचा. मी नुसती हसत होते, कारण
ऑब्व्हियसली विषयाला सोडून किंवा पात्राला सोडून आम्ही गेलो नाही कोणीच, पण त्या पात्राला धरून, टॉपिकला धरूनच त्यातल्या त्यात ती कॉमेडी होत होती. काय किरण, तुला आठवत असतील आपले सगळे सीन, विचित्र आणि भयंकर कॉमेडी, दॅट्स इट. बाकी सगळं त्याच्या हातात सोडलं होतं मी. काय भूमिका कशी आहे नेमकी अक्षया? मला आवडली आहे, कारण ती प्रेमातली एक छोटीशी लव्ह स्टोरी आहे. विठ्ठलावरती आहेच आपला चित्रपट, पण त्याच्यामध्ये दोघांची एक छोटीशी लव्ह स्टोरी आहे. त्याच्यात त्या दोघांचं भांडणही आहे आणि ऑन स्क्रीन लव्ह स्टोरी करायला मला खरंच खूप आवडली. आणि गावातली एक सुंदर अशी छान मुलगी आहे जी ह्याच्यावरती उन्हाळ मुलावरती प्रेम करते. ओके. पण श्रेयस, एवढे कॅरेक्टर्स आहेत या चित्रपटामध्ये आणि प्रत्येकजण ना प्रत्येकाचं काहीतरी वेगळं स्किल आहे. जेव्हा लिखाण प्रोसेस चालू होती डंका हरिनामाच्या चित्रपटाची, कुठलं कॅरेक्टर होतं जे लिहायला म्हणा किंवा ते डेव्हलप करायला जास्त वेळ लागला या एवढ्यांपैकी? वाकील सिंग. त्यांना उत्तरं पण पाठ झाली आहेत आता. त्याला माहिती आहे आता बघ, म्हणजे व्हायब्रन्सीवर मी काही बोललो नाही, पण त्याला माहिती आहे मला काय बोलायचंय. निखिल चव्हाण हा जो आहे त्यांनी वाकिन सिंग हे कॅरेक्टर केलेलं आहे. अच्छा. हे जरा अवघड होतं लिहायला, कारण की तो पंजाबी आहे आणि तो गोव्यातला PSI दाखवलेला आहे. सो तो एकतर तो लक्षात येत नाही लोकांना आजकाल लगेच की हा निखिल चव्हाण आहे. ते नंतर थोडं थोडं लक्ष, अरे हा तर निखिल आहे असं लक्षात येतं. पण त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर स्टार्ट पासून लिखाणात ते पंजाबी कशी लिहायची, साडा हग येते रग, काय कसं लिहू आता हे. मारे पिंडवीची मूर्ती शोधते शोधते आ गए. हे लिहायचं होतं, हे लिहायचं होतं त्याला. नाही लिहिलं, ते लिहिल्यानंतर त्याला ते समजवल्यावर त्यांनी काहीतरी वेगळा बोलला, डब काहीतरी वेगळा झाला आणि दिसतं काहीतरी वेगळं आहे आता. ओके. ते सिनेमात बघायला मिळेल तुम्हाला. सो ते लिहायला जरा अवघड झालं खूप. पंजाबी आहे ना, कारण की म्हणजे समजतच नाही काय लिहू एक्झॅक्टली. बट ऍक्टिंग वाईज म्हणा किंवा त्यांचं कॅरेक्टर समजून ते प्ले करण्यावेळेस हुशार कोण होतं यांच्यापैकी? रसिका सगळ्यात हुशार. ती मला फिल्म सुरू व्हायच्या पहिले असे मोठे मेसेज पाठवायची की श्रेयस मला वाटतं मी असं करते. पण मला ते आवडायचं, म्हणजे ती इतका अभ्यास करते तिच्या त्या कॅरेक्टरचा की मला वाटतं असं कर श्रेयस, मग मला वाटतं असं करू, मग हे करू, मग ते करू. मग मला हा यार, मग त्यातलं 10 पैकी मला एक सुचायचं, हा हे मस्त आहे, हे करू आपण. रसिका एवढा अभ्यास केलाय तू? अभ्यास करते ती. मला जर का चार काही गोष्टी जाणवल्या तर मी त्या डिरेक्टरला सांगून बघते. अर्थात फायनल कॉल डिरेक्टरचाच असतो, म्हणजे तो श्रेयस जे म्हणेल तोच माझा फायनल कॉल असतो. पण मला असं आपल्याला सुचलंय काही होऊ शकतं जर का इम्प्लिमेंट, तर मी सांगून बघते. बाकी आणि अनिकेत आणि किरणकडनं मला ऍक्शन सिक्वेन्स बद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. एक डायलॉग फार सुंदर आहे ट्रेलर मधला, वारकरी संताप एक तर सटकत नाही आणि सटकली तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही. तो डायलॉग आहे. मला त्या डायलॉग मधला त्याच्या पुढचा पोर्शन जो आहे तो खूप आवडला. म्हणजे जो काय म्हणूया थिल्लरपणा पहिल्या वाक्यात आहे, वारकरी कोणाला ऐकत नाही, त्याची सटकली तर मग कोणाच्या बापाला ऐकत नाही वगैरे. आणि त्याच्यानंतर जो आहे की मूर्तीला हात लावायचा नाही, असेल ते चरण स्पर्श ते त्या डायलॉग. आणि तो डायलॉग चित्रपटाचा शेवटचा डायलॉग आहे, जो आम्ही ट्रेलर मध्ये बघितला आहे तो. येस किरण. ऍक्शन सिक्वेन्सचं मी सांगतो. ऍक्शन करायची म्हणून आम्ही सगळेच एक्साइट होतो, सगळेच. मी, दर्शन, रसिका, अनिकेतने करून झालंय बऱ्याच वेळा. एवढी रिहर्सल केली ना आम्ही. नाही मी सांगणार ना, थांब रिहर्सल नाही, थांब ना, तिथे येणार आम्ही येणार. तर श्रेयसने काय केलं की कबीर सिंगचा एक दुपारपर्यंत त्याचा सिक्वेन्स होता आणि दुपारनंतर त्याने आमची रिहर्सल ठेवली होती, कसं काय होणार आहे फाईट वगैरे, कसं काय होईल, तर तुम्ही या तिकडे जाग्याचा वगैरे अंदाज येईल. तर पम्मापाजी येणार आहेत मुंबईतून वगैरे, तर पम्मापाजीने खूप सिनेमे केलेले आहेत. पम्मापाजी म्हणजे ग्रेट ॲक्शन डिरेक्टर वगैरे, पम्मापाजी हे वगैरे वगैरे. रसिका पण अरे हो पम्मापाजी आपल्याला हाईप झाली, तो असा स्टांजा घेतला पाहिजे, आपण असं केलं पाहिजे. दर्शन पण अरे हो पम्मापाजी येणार, आपल्याला गेलं पाहिजे, हो पम्मापाजी येणार. हा अरे कोण पम्मापाजी, का जायचं आपण, हे आम्हाला काही माहिती नव्हतं. पण आम्ही गेलो तिकडे, रिहर्सल वगैरे झाली, तबला तोड रिहर्सल केली आम्ही. दुसरा दिवस शूटिंगचा ऍक्शन सिक्वेन्स. सकाळ असं होतं, डोंगरावरतून आम्ही पळत येतोय, आमच्या पाठीमागे खूप गुंड वगैरे लागलेत, जे आमचा
खून करणार तर असं काहीतरी एक सिक्वेन्स होता जे आम्ही पळतोय एक खड्डा किंवा एक तत्सम गोल दगड आला ज्याच्यावरती अनिकेतचा पाय पडला आणि तो ट्विस्ट झाला असा सुजला पाय. म्हणजे अनिकेत जर फ्रेम असेल तुमची तर तो असा वगैरे चालायला लागला होता. नंतर त्या दिवशी इतकं भयानक ते रूप होतं सगळं. त्याच्यानंतर त्याने त्या सगळ्या अवस्थेमध्ये 3 दिवस जो ऍक्शन सिक्वेन्स केलाय मला सांगितलं नाही स्क्रीनवर तुम्ही पकडून दाखवा. सांगितलंच नाही की त्याला असं झालंय. झालंय स्क्रीनवर तुम्ही त्याला पकडून दाखवा एवढा पाय सुजलेला त्याचा आणि त्याने तो ऍक्शन सिक्वेन्स केलेत. तिथं मी मानलं वाह. आणि ते सगळं करेज कुठून येतं? कामावरचे प्रेम. आणि आमचं थोडासा एक संपून टाकतो लगेच एक एक्साइटमेंट आमची दर्शनची आणि माझी फायटिंग वाली एक्साइटमेंट आमच्या चौकांची. हे चल KGF वाला सिक्वेन्स आमचा तो. तर चला आपण फाईट करायची चला वगैरे वगैरे. आणि डे लाईट चाललं हे वेगळं तिकडनं एक दर्शन पटपट करा वगैरे आणि आमची दोघांची करू. तर कोरिओग्राफीमध्ये एक पंच म्हणजे एक काहीतरी जागा राहिली म्हणजे 1 2 3 4 हे जर असेल तर 3 राहिला आणि माझा पाय दर्शनच्या खांद्यावर त्यांनी दिल्ली ठेवून माझ्या इथे आम्ही दोघं जण लागलं खरी इथे ठीक आहे करूयात काही नाही चल काही नाही. मजाक मध्ये खरं झालं ते है ना. पण लागलं नाही ते मला काय एवढं. ठीक आहे. अक्षय तू कसं जमवून घेतलंस या सगळ्यांसोबत? मी खरं सांगायचं तर माझे बरेच सीन किरण सोबत आहे. मी त्या बाबतीत ह्याच्यावर कट्टी घेतली आहे आणि डे 1 पासून मी त्याला पहिल्या दिवशी मला फोन आला म्हटलं मी का नाहीये गोव्याला, मी येते की शेवटी मी येते ना शेवटी. तुम्हाला नाही नेलं गोव्याला? नाही शाणा कुठला. तर बरं मी कॉन्सेप्ट राहू दे बाजूला, मला गोव्याला यायचं आणि एवढे सगळेजण तुझ्या बरोबर आहेत. तो म्हणतो नाही तुझं फोन कट म्हटलं मग फोन कट झाल्यानंतर मी येते की त्याला दिसते स्वप्नात तर मी गोव्यात येऊन शूट करते. तिनेच ठरवलं हे आपण करूयात. तर त्याने मला नेलं नाही. तर हे सगळं माझ्याकडून राहिलं आणि त्यामुळे मी प्रमोशनला रोज एक नाही साधारण 50 किस्से चिडून रोज ऐकते काहीतरी वेगळं. रसिकासाठी कसं होतं फाईट सिक्वेन्स? अगं नाही खूपच इंटरेस्टिंग. आणि मी म्हटलं तसं की दॅट गाय इज ब्रिलियंट. खूप छान शिकवतात ते. म्हणजे ते शिकवताना पण इतके सुंदर दिसतात स्वतःच की आपण बघत बसतो की अरे ओके आणि मग नंतर आठवतं की अरे आपल्याला करायचं आहे आता हे. पण व्हेरी व्हेरी ब्रिलियंट मॅन. आणि तुम्ही ट्रेलरमध्ये एक शॉट पाहिला असेल की आम्ही दिसतोय आणि आमच्या मागे एक मोठा ब्लास्ट होतो आणि दॅट वॉज समथिंग आय वॉज डुईंग फॉर द फर्स्ट टाईम. सो मला आठवतं आहे की आम्ही 4 जण असे उभे आहोत आणि आता सगळं होणार आहे. मागे सगळी तयारी चालू होती आणि मी एका साईडला माझ्या प्रियदर्शन होतं. मी प्रियदर्शनला हळूच विचारते किती जोरात आवाज येतो आणि काय वगैरे, कारण हाय स्पीड शॉट होता. तर मी दचकल्यावर एवढं तरी झालं असं तर ते एवढं दिसणार होतं. तर मला असं झालं की दचकायचं नाही काय माहिती केवढा आवाज येतो. पण फॉर्च्युनेटली ते सगळं छान झालं आणि मजा आली. म्हणजे इट वॉज रिअली ब्युटिफुल. ब्लास्ट जो होता तो इतका मोठा होता की त्याच्यासाठी 100 लिटर पेट्रोल होतं, 100 लिटर फ्युएल होतं. आणि मागणं ओलं केलं होतं की काही होऊ नये म्हणून, झळ लागू नये. हो मग गरम लागला होता ना. त्यानंतर 5 ठिकाणी लावले होते 20-20 चे एकाच टाइमला कुठले की एकाच टाइमला. आणि टेक एकच आहे ना. 100 लिटर टेक एकच आहे. पेट्रोल तिथे पण की त्यामुळे कोणी असं आलू वगैरे लागा ब्लास्ट झाल्यानंतर. डे लाईट चाललाय तिथे पण. आणि तो शेवटचा टेक शेवटचा टेक जो काय आहे तो 100 लिटर. हे करतात की नाही आता काय. अजून एकदा 100 लिटर पेट्रोल म्हणजे ठीकच आहे. हा चित्रपटामध्ये सगळ्यात उल्लेखनीय म्हणजे त्यांचा नाव घ्यायलाच पाहिजे प्रदीप खानविलकरांनी. दादांनी या चित्रपटात जी कमाल केलेली आहे. तो चित्रपट तुम्हाला इतका नितळ आणि इतका अप्रतिम दिसतो. म्हणजे हे जे आता आम्ही सगळं सांगतोय ते तुम्हाला पडद्यावर बघतानाची गंमत काही वेगळीच आहे डेफिनेटली. मला इथे ॲड करायचं आहे थोडं की प्रदीप खानविलकर जो आहे त्याने तर खूपच छान काम केलं आहे. सोबत साथ जी दिलेली आहे ती अभिनय जगताप ज्यांनी म्युझिक दिलेलं आहे. तर त्या म्युझिकमध्ये पण मॅजिक आहे. ते मॅजिक त्यांनी पडद्यावर पण दाखवलेलं आहे. ती साथ लागते सगळ्यांची. असं नाही की एकटाच माणूस सगळं म्हणजे तेंडुलकर अकेलेच खेळेंगे ऐसा नाही होता. तर ते त्याचं आणि नंतर त्याच्या सपोर्टला आपले रवींद्र फड जे प्रोड्युसर आहेत त्यांना ते विजन कळलं पाहिजे ना. अगर समोरच्या व्यक्तीला विजनच नाही कळलं तर तो कसं काय ते सगळं अप्लाय देऊ शकणार. सो त्या सगळ्यांचीच साथ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आर्ट डिरेक्टर झाला, कॉस्ट्युम झाले, सगळे टेक्निशियन्स झाले. जनरली मराठीमध्ये एवढे लार्जर दॅन लाईफ स्केलवाले फिल्म्स खूप कमी बनतात.
तर त्याच्यामुळे काय हे टेक्निशियन्स जे आहेत ते सगळीकडे काम करत असतात आणि पर्टिक्युलर फिल्मसाठी ते आपल्यासोबत जुळतात. सो ते जुळणं जे असतं ना, ते डिरेक्टरचं विजन काय त्यांना ते समजायला खूप ह्या फिल्ममध्ये तसं बघायला गेलं तर कठीण झालं होतं की नेमकं काय पाहिजे. सो त्याचं माझं चॅलेंज वेगळंच होतं सगळीकडे, म्हणजे मागच्या पडद्याच्या साईडला, की हे असं पाहिजे, हे असं पाहिजे, हे असं दिसलं पाहिजे, ह्याच्यामध्ये असं होणार, त्याच्यामध्ये BGM येणार, हे रॅम्प होणार, ह्या बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्यावरती सगळं एकत्रित जुळून आत्ता तुम्हाला कुठे ते पडद्यावरती छान दिसतंय. अगदी. आणि म्युझिकबद्दल तुम्ही म्हणालात, ट्रेलरमध्ये जे आम्ही ऐकतोय ना, बॅकग्राऊंड स्कोअर म्हणूया आपण त्याला, त्याच्यामुळे ट्रेलरबद्दलची किंवा त्या कॉन्सेप्टबद्दलची कनेक्टिव्हिटी खूप छान जाणवते. ते ॲक्च्युली फील होतंय जेव्हा आपण ट्रेलर कधी कधी काय होतं, म्युझिक खूप मोठं होतं आणि मग व्हिज्युअल कमी असतं, कधी कधी व्हिज्युअल खूप चांगले असतात आणि म्युझिक कमी राईट असतं. राईट ते सगळं जुळून येणं खूप इम्पॉर्टंट असतं. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेला माऊली म्हणून जी आर्त हाक दिली जाते पांडुरंगाला आणि पॅडेदादांचा कॅमेरा असा टॉप अँगलला जातो आणि मला ती मुमेंट तर अगदी भावते की विठोबाच्या मंदिरातून त्या रखुमाईच्या मंदिरापर्यंतचा त्याचा एक ट्रॅव्हल आहे, असा एक नुसता एक असा ट्रॅव्हल आहे, एवढासा बिंदू एवढाच दिसतो तो माणूस. तिथे फुल ठेवतो तो आणि कट टू डायरेक्ट तिथे जातो कॅमेरा आणि तो ट्रॅव्हल आणि ती आर्त ही एक येतं. खूप 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 म्हणजे तुम्हाला ते ॲक्च्युअल सलग ते सगळं व्हिज्युअल बघताना तुम्हाला गंमतच येईल. क्या बात, खूप मस्त सीन सांगितला. पण सिनेमामध्ये ना किंवा आपल्या कॅरेक्टरमध्ये अशा अनेक मुवमेंट्स असतात ज्या आपल्याला आपल्यातल्या कलाकाराच्या पलीकडल्या माणसाला आवडतात, आपल्या फेवरेट होतात. त्या तुमच्या सगळ्यांसाठी प्रश्न आहे, डंका हरिनामाचं मधली कुठली मुवमेंट किंवा कुठला सीन सांगाल जो आपल्याला माणूस म्हणून खूप भावलाय, खूप आवडलाय, जो तुम्ही साकारलाय या चित्रपटात? कोण सांगेल पहिले? मला जनाच्या स्वभावातला खरेपणा खूप आवडला आहे. तो चुकीचं काम कुठलंच करत नाही. त्याचा एक खूप भारी डायलॉग आहे जो त्याच्या बाबांशी जेव्हा तो फोनवर बोलतो, मला एक्झॅक्टली डायलॉग आठवत नाही, कदाचित अविनाश सरांना तो आठवत असावा. तो खूप कमाल पद्धतीनं त्यांनी ते सांगितलं की जर का चुकीची गोष्ट करत असेल आपण, काय अविनाश सर काय होतं, म्हणजे तो फोन करतो, मी इथून म्हणतो की झालं का, मिळाली का, झालं, तो सगळं सांगतो आणि फक्त एक विचारतो मला की बाबा मी जर जे कामासाठी मी आलो आहे पण त्यासाठी मी जर काही चुकीची गोष्ट करत असेल तर ते पाप आहे का, विचारतो. तर मी म्हणतो की बघ, तुझ्या अवतीभोवती समजा अशा चुकीच्या गोष्टी होत असतील काही, तर त्याच्यावरती मात करण्यासाठी तुला जे काही करायचं आहे तो मार्ग दाखवणारा सुद्धा तो पांडुरंगच आहे. त्यामुळे त्याने दाखवलेल्या मार्गावर जर तू जात असशील तर तू काही पाप करत नाही आहेस. सो गो अहेड, लवकरात लवकर त्याची पुन्हा इथे दर्शन दे आम्हाला सगळ्यांना, कारण ती आम्हीच नाही तर ती रखमाईसुद्धा खूप गाभारात वाट बघते ती माय. सो मला असं वाटतं की ही जी लाईन आहे ती प्रेक्षकांसाठी खरी लाईन आहे. तुम्ही चांगलं वाईट हा हेतू नाही आहे, पण जर तुम्ही एखादी चांगल्या कामासाठी जर एखादी चुकीची गोष्टसुद्धा जर करत असाल तर ते संकेत कदाचित मे बी त्या वरच्यानेच दिलेले असतात. किरण? येस, एक्झॅक्टली. तर मला ते याच लाईनला जनातला तो खरेपणा खूप आवडतो. म्हणजे एखादी चांगली गोष्ट करायची, चुकीच्या मार्गानं आपण त्याला मुद्दाम अंडरलाईन करत नाही आहे मी त्याला, पण त्यातला तो खरेपणा मला खूप आवडतो जनाचा. आणि सनीचा जे माझा कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये भले तो वाया गेलेला आहे, त्याला काही कळत नाही, होप्स नाही आहेत, एमलेस आहे तो, तर अशा माणसांना आपण एकदम कॅटेगराईज करून टाकतो की हा काय वायाच गेलेला आहे, याच्याकडनं काय होणारच नाही. पण अशी माणसं जेव्हा ट्रिगर पॉईंटला पेटतात ना, तेव्हा ते काय करू शकतात, तर त्यांच्यातल्या या दोघांमधल्या मला तो सोबत चोरायला आवडेल. अक्षया? मी बरेच सीन ह्याच्याबरोबर केलेत, त्यामुळे मी माझ्याच तेवढ्या पर्टिक्युलर सीनबद्दल सांगेन. जसं हा म्हणाला की याचं पात्र जे कॅरेक्टर आहे ते फार वाया गेलेलं आहे, पण त्यातला एक्स फॅक्टर जो मला कुठेतरी माहिती आहे, कारण माझं त्याच्यावर प्रेम असतं, त्याचंही माझ्यावर प्रेम असतं, पण हल्लीच्या जनरेशनमध्ये ना ते प्रेम कुठेतरी गायब झालं आहे. सो मला त्या पम्मीमधलं ती इतकं प्रेम करते आहे त्याच्यावरती, काहीही मागे पुढे न बघता, कुठली अपेक्षा न ठेवता, तर ती एक छोटीशी गोष्ट आहे, पण ती खरं बघायला गेलं तर ती खूप मोठी आहे, प्रेम. तर ते मला त्यातलं खूप आवडलं आहे. अनिकेत? मी एक वेगळा किस्सा सांगतो. म्हणजे मोमेंट या चित्रपटातली जर पाहिजे असेल तर, म्हणजे स्पिरिच्युअलिटी आपल्या अवतीभोवती कशी असते किंवा
तर माझा एक सीन होता, चर्च मधला सीन होता. एक खूप मोठा सीन आहे माझा चर्चमधला. त्याच्या आधी मी असा खूप हरलेलो, जणा एकदम हरलेला आहे, उद्विग्न अवस्थेत आहे, त्याच्यासमोर काही मार्गच नाही आहे, सगळं संपलेलं आहे, या अवस्थेत तो चर्चमध्ये येतो. आणि तो जिन्यावरती बाहेर बसला, जिन्यावरती लो अँगल शॉट होता आणि संपूर्ण चर्च अशी मागे दिसते. तर चालू टेकमध्ये, आणि चर्चमध्ये कोणी नाही आहे, तर चालू टेकमध्ये तो शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा ठेवला आहे. तो चालू टेकमध्ये दुसऱ्या मजल्यावरती चर्चच्या एक असा पांढरा प्रकाश असा आला आहे संपूर्ण एका खिडकीत, आणि एक 3-4 सेकंदानंतर तो असा परत गेलाय. सो हे म्हणजे काही एक्सप्लेन करूच शकत नाही ना, म्हणजे हे काय आहे, हे दैवी आहे. सो ते मोमेंट माझ्यासाठी खूप गूजबम्प्स देणारी आहे, आणि त्यामुळेच कदाचित तो सीन मला एकदम भावला असेल. तो रसिका, मला असं वाटतं माझी फेवरेट मोमेंट आत्ता खरं तर ट्रेलर आणि सगळ्या गोष्टी बघून ना, मला आवीदादाचा क्लोज खूप आवडला. एक विठ्ठलाला गाण्यातला, मी काल पण त्याला म्हणाले, तो जसं आकाशाकडे बघतोय ना, त्याच्या डोळ्यात जी भक्ती आहे ना, म्हणजे आम्ही हे सांगतोच आहे की ही एंटरटेनमेंट पॅक्ड फिल्म आहे, पण याला भक्तीचं वलय आहे अख्ख्या आमच्या चित्रपटाला. तर ती सगळी भक्ती, श्रद्धा, त्यातली सात्विकता त्या एका क्लोजमध्ये त्यांच्या डोळ्यात आहे. तर इट समज अप एव्हरीथिंग इन हिज आईज. मला ते खूप आवडले. दॅट्स माय फेवरेटेस्ट मोमेंट इन द फिल्म. आणि ती करताना बेसिकली आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर काहीच नसतं, पण त्यांनी मला एक्सप्लेन करताना मला ज्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही जस्ट देवाला नमस्कार करायला पाठी देऊळ आहे आणि इथे आमचा अभंग चालू आहे, आम्ही दोघंही आहोत त्या गाण्यामध्ये त्याच्यात, आणि देवाला जस्ट हात जोडायला म्हणून तुम्ही मागे असे वळता आणि एक लक्ष तुमचं आभाळाकडे जातं. का जातं तर आभाळात तुम्हाला जो टिळा जो आहे त्या टिळ्याचं ढगांचं स्वरूप तुम्हाला ते त्या पद्धतीने झालेलं दिसतं, आणि तो साक्षात्कार आहे तुमच्यासाठी की आहे, कुठे नाही जायची गरज नाही, तू येणार आहे परत, अमुक वगैरे. हे सगळे तुम्हाला त्यांचं दर्शन, ज्या दर्शनासाठी आतुर आहात तुम्ही. माऊली हा वारकरी संप्रदायाचा आणि त्या गावातल्या सगळ्यात त्या सत्प्रवृत्ती माणसांचं प्रातिनिधिक स्वरूप आहे. सो तो तरसतो आहे, ती माणसं सगळी तरस आहेत, विठोबा कधी येणार आहे, आणि तो तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालं आहे एवढं मला फक्त त्यावेळेला शॉर्टमध्ये काही नव्हतं, पण मला ते व्हिज्युअलच त्यांनी सांगितलेलं की तिकडे ना तुम्हाला तो ढगांचं असं ते हे होणार आहे, तिकडे दिसणार आहे, आणि मला ते इतकं भावलं आणि ते होऊन गेलं माझ्याकडनं. म्हणजे आय डोंट नो, ते खूप मला माझ्यासाठी सुद्धा, मी आता दरवेळेला मी ज्या वेळेला मी बघतो त्या वेळेला माझे डोळे पाणावतात. म्हणजे इतकं ते खूप टची केलं आहे ते सगळं, आणि ती म्हणतो तसं पॅडेदादांची आणि यांची सगळ्यांची कमाल आहे. व्हेरी गुड. पण श्रेयस, तू कुठला सीन सांगशील मला, कारण जे सगळेच फेवरेट असेल ऑब्व्हियसली, इट्स युअर बेबी. तरी पण मला अनिकेत दादाचा जो म्हणजे ज्याच्यामध्ये आपण त्याला ॲक्शन करताना बघतोय, सो त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेलर जर बघाल तर ट्रेलरमध्ये शेवटी जो उठतो ना तो असा, ते इतकं लार्जर दॅन लाईफ दिसतं ना, मला ते खूपच आवडतं. म्हणजे तो असा उठतो की जसं आता तू संपला पाहिजे, आता समोरचा कोणी नाही उरणार आहे त्याच्यासमोर. तर ते जी फ्रेम लागते ना, तर तो गॉड, त्या पॅडे दादाने तो जो लाईट दिला आहे, गॉड्स लाईट काइंड ऑफ, थोडा भगवा कलर आहे त्याच्यावर. मागे मी ते थोडेसे स्मोक ठेवलेलं आहे, थोडासा ते स्पार्कल्स येतात ते ठेवलं आहे, आणि पत्ते उडतात, अरे वेगळंच वाटतं ते बघताना, असा काटा येतो अंगावरती कम्प्लीट. सो तो माझा फेवरेट मोमेंट आहे ॲक्च्युली. आणि 17 तारखेला आषाढी एकादशी आहे, 19 तारखेला चित्रपट रिलीज होतोय. प्रत्येकजण, मी असं अनेकांना बोलताना ऐकलंय की आपल्या कामात विठ्ठल शोधा, किंवा असा एक जो दिवस असतो जेव्हा कधीतरी आपल्याला विठ्ठल भेटला अशी अनुभूती येते. तुमच्या सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये विठ्ठल आजवर दिसत आलाय? मी सांग, मला माझ्या आईमध्ये विठ्ठल दिसतो, फ्रँकली स्पीकिंग. हा सगळा सिनेमा, हे सगळं जे केलं आहे हे सगळं माझ्या आईमुळे झालेलं आहे. लहानपणापासून माझ्या घरी सगळं वातावरण जे आहे ते भक्तिमय, आणि आमच्याकडे सगळे सणवार सगळं एकदम व्यवस्थित होत असतं. आणि आई सकाळी उठल्यावर चहा पण देवघरात देवासमोर पिते. सो तिचा तो भाव आहे, तो ती तिच्यामधनंच येतं. ते लहानपणी रामायण वाचणार तर बसून ठेवणार, ऐक सगळं, पूजा कर, आंघोळ झाली की पूजा नाही केली तर बोलणार नाही. सो ते सगळं ना ते आलं ऑटोमॅटिक. आणि म्हणून मग हे असं काहीतरी जे आपण बनवतो ना, ते बनताना त्याची सेन्सिटिव्हिटी कळत राहते की नाही हे चुकतं आहे, हे बरोबर आहे, नाही हे चुकतं आहे.
ते ऑटोमॅटिकच येतं, ते मग ते सांगायची गरज नाही पडत कोणालाच. सो त्याच्यामुळे मला तिच्यामध्ये विठ्ठल दिसतो आणि तो तिच्यामध्ये दिसत राहणार असं मला वाटतं. अविनाश सर. तू आत्ता म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की आपल्याला आपल्या कामातच विठ्ठल दिसला पाहिजे. ते झालं की तुमचं जगणं अगदी यशस्वीतेकडे वाटचाल करणारं होतं. आणि ह्याचा खूप छान किस्सा मी पहिली मालिका माझ्या आयुष्यातली मी करणार होतो. बेदुणे 3 नावाची मालिका होती. दूरदर्शन त्यावेळेला एकच चॅनल होतं, दूरदर्शनवर येणार होती. आणि भारत तांडेल ते निर्माते आणि दिग्दर्शक होते. तर त्यांनी मला ज्यावेळेला कन्सेप्ट सांगितली, मी अगदी राज्यनाट्य स्पर्धा अमुक तमुक बक्षिसं मिळून वगैरे असं सगळं चाललेलं होतं माझं. आणि त्यांनी मला सांगितलं, आणि त्याचा मग खूप आवडता नट होता त्या स्पर्धेमध्ये, अनेक वेळेला तो परीक्षक असायचा. तर त्यांनी मला सांगितलं की असं असं आपण एक सिरियल करतो आहे बेदुणे 3. तर एक चाळीचा मालक आहे, ते लीलाधर कांबळी करतात आणि त्यांच्याकडे 2 भाडोत्री आहेत, एक प्रशांत दामले आहे, एक प्रदीप पटवर्धन आहे. आणि ते दोघं गंडावत आहेत. पण ह्यांचा एक नोकर आहे मालकाचा, लीलाधर कांबळींचा, की तो पांडू नावाचा तो नोकर आहे. तर तो तू करायचा आहेस मला सांगितलं. तर माझा चेहराच पडला. मी म्हटलं की पहिलीच मालिका करायची आणि यार नोकराचं तुम्हाला तू नुसतं त्या कॅरेक्टरकडे जाऊ नकोस रे. नोकर जरी असला ना तरी तो हिरो आहे. हे बघ, प्रशांत आहे, प्रदीप आहे, तरीसुद्धा ते गंडवत आहेत दरवेळेला, त्याला उल्लू बनवत आहेत मालकाला. आणि मालकाला डोकं चालवून या सगळ्यातनं मार्ग काढून देणारा तो हा आहे, पांडू आहे, त्यांचा नोकर आहे. म्हटलं तरीसुद्धा बघ तू विचार कर, पण हे कॅरेक्टर तुला करायचं आणि तू धमाल करशील असं वगैरे मला सांगितलं. मी घरी आलो आणि आईकडे आईने विचारलं, काय रे चेहरा पडला आहे तुझा, गेला होतास ना? तर हो म्हटलं. मग काय झालं? काय नाही गं, त्याने असं सांगितलं आणि एक पांडू नावाच्या नोकराचं कॅरेक्टर मला सांगितलं आहे. विना विलंब तिने मला सांगितलं, अगदी एका क्षणाचाही विलंब न करता. ते म्हणलं, अरे पांडुरंगाचं कॅरेक्टर करायला सांगतायत ना, कर बघ, तुला हेच हात देणार तुला आणि साथ देणार. तर मला असं वाटतं की ती जी निरागसता आहे ना त्या माऊलीकडे तिने विचार नाही केला पुढचा मागचा काही. तिने फक्त ते नाव, फक्त पांडुरंग हे त्यानिमित्ताने लोकांच्या तोंडी येईल आणि तू ते कॅरेक्टर्स करतोस हे सांगितलं. मला असं वाटतं की तिने मला माझ्या कामात काय विठ्ठल, लहान मोठं काही बघायचं नाही, तुमच्या कामातली श्रद्धा, तुम्ही त्या कामावरती भक्ती करा आणि बघा तुमचं काम तुम्हाला कुठे घेऊन जातं. सो रसिका. मी जरा लिटरल उत्तर देईन. म्हणजे आत्ता सर म्हणाले तसंच की आम्हा कलाकारांची भक्ती फिरून फिरून कलेपाशीच येते. सो मला आठवतंय देवबाबळी नावाचं नाटक आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल. तर ते नाटक पाहताना मला असं वाटलं मी विठ्ठलाला पाहिल्यासारखं मला जाणवलं ते नाटक पाहताना, कारण इतकं सुंदर लिहिलंय, इतकं सुंदर त्या दोघी गातात. त्यामुळे त्या प्रत्येक ओळीमध्ये, त्या प्रत्येक स्वरामध्ये मला असं वाटलं मला विठ्ठल दिसला. अनिकेत. ॲक्च्युली मी माझा किस्सा तर सांगितला आधीच. नाही, पण मी थोडं वेगळं सांगेन की कुठलीही वाईट गोष्ट कुठेतरी घडत असेल ना, तर मला तिथे विठ्ठल दिसतो. का असं म्हणाल तर तो त्या गोष्टीची आणि माझ्यामध्ये उभा असतो, तो की हे आपल्याला नाही करायचं, तू ते नाही आहेस. त्यामुळे तो अनुभव मला कायम येत असतो. किरण. मला विठ्ठल प्रत्येकामध्ये दिसतो, जो माझ्याबद्दल वाईट बोलतो, जो माझ्याबद्दल चांगलं बोलतो, जो माझे कान दरवेळी की हे चुकतं तुझं म्हणून कान धरतो. या सगळ्यांमध्ये मला विठ्ठल दिसतो. जो मला चांगला सल्ला देतात वगैरे वगैरे, सगळ्यांमध्ये विठ्ठल दिसतो. आणि कदाचित तो मला शांतही बसायला शिकवतो. असा विठ्ठल प्रत्येकाकडे एक असतो, तर मला या सगळ्यांमध्ये विठ्ठल दिसतो. अक्षया. ऑनेस्टली मला माझ्या आईवडिलांमध्ये विठ्ठल दिसतो. जसं श्रेयस म्हणाला की लहानपणापासून घरातलं जे वातावरण आहे ते फार धार्मिक आहे माझ्याकडे, सगळे सण साजरे होतात. कामामध्येही मला विठ्ठल दिसतो आणि प्रत्येक माणसामध्ये देव लपलेला असतो. तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसात एक विठ्ठल आहेच. क्या बात, खूप मस्त. आणि तयार झालाय हा चित्रपट डंका हरिनामाचा. 19 जुलैला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना अपील करायला आवडेल चित्रपटगृहापर्यंत यायचं, कारण ट्रेलर खरंच खूप छान आणि अपीलिंग वाटतोय. काय सगळे अपील कराल प्रेक्षकांना आता थिएटरपर्यंत यायचं? मला हे अपील करायचं आहे की तुम्ही बरेच सिनेमे बघता,
खूप चॉईसेस आहेत तुमच्याकडे. आपण बसून OTTवर बघतो, इकडे बघतो, तिकडे बघतो. तुम्हाला आजकाल तर फेसबुकवर पण करताना काही ना काही दिसायला लागतं. खूप ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. पण मराठी सिनेमासृष्टी जी आहे त्या सिनेमासृष्टीमध्ये आमचा जो हा प्रयत्न आहे हा थोडा लार्जर दॅन लाईफ, थोडा स्केल वाईज मोठा केलेला एक्सपिरियन्स करणारा हा सिनेमा आहे. तसं बघायला गेलं तर खूप जेन्युअनली म्हटलं तर तो एक्सपिरियन्स करायला या, तुम्ही थिएटरमध्ये या आणि ते एक्सपिरियन्स तुम्हाला म्हणजे माझ्याकडनं तरी 100% मी केलेला आहे. सगळ्यांनी आमचा 100% दिलेला आहे. सो तुम्ही तुमचे तिकिटाचे पैसे वेस्ट नाही जाणार. तर 100% तो पॉवर पॅक्ड आणि असा ॲक्शन आणि भक्तिमय सिनेमा आहे. सो 19 जुलैला सगळेजण थिएटरमध्ये सिनेमा बघा. तुमच्या 5 जणांसाठी आता प्रश्न आहे. प्रेक्षक थिएटरमध्ये गेल्यानंतर डंका हरिनामाचा हा चित्रपट बघितल्यानंतर थिएटरमधून बाहेर येताना स्वतःबरोबर काय घेऊन बाहेर पडतील? एक रिझन प्रत्येकाने सांगा. नक्कीच बाहेर येताना माझी खात्री आहे की ते विठ्ठलाचा डंका वाजवत ते बाहेर येणार. नक्कीच विठ्ठल म्हणजे त्यांची श्रद्धा आणि भक्ती खूप वाढीस लागणार आहे हा चित्रपट पाहिल्यानंतर. मग प्रत्येक गोष्टीतली असेल. मी असं म्हणत नाही की कुठल्या एका मूर्तीची किंवा मूर्ती संदर्भात किंवा देवासंदर्भात असेल नाही, त्यांची प्रार्थना करण्याची त्यांची ताकद जी आहे ती वाढणार आहे नक्कीच हा चित्रपट पाहून झाल्यानंतर. रसिका? मला असं वाटतंय आम्हा कलाकारांची, या चित्रपटातल्या कलाकारांची जशी आत्ता अवस्था झाली आहे ना की वारीला जायचंय, तर मला असं वाटतंय की पुढच्या वर्षी वारीला जाणाऱ्या लोकसंख्येमध्ये जरा आणखीन भर पडणार आहे. कारण मला वाटतं की प्रेक्षक बाहेर गेल्यावर सगळे हाच विचार करणार आहे की पुढच्या वर्षी वारी कधी आहे, आपण गेलं पाहिजे सगळ्यांनी. सो मला असं वाटतं हे होईल. अनिकेत? आपण फेथ म्हणतो, जो एक विश्वास असतो आपला याच्यावरती, तर तो जो फेथ आहे जो जना रिप्रेझेंट करतो आहे थ्रू आउट द फिल्म, तर तो नक्कीच वाढेल त्याच्यामध्ये. आणि त्या विश्वासामुळे आयुष्यामधल्या ज्या समस्या आहेत, दुःख आहेत, त्यांच्या विरुद्ध लढण्याची ताकद सर्वांची नक्कीच वाढेल. की जनाने हे अचीव केलेलं आहे, आपण पण जनाने हे अचीव केलेलं आहे विठ्ठलाच्या आशीर्वादामुळे आणि त्याच्या श्रद्धेमुळे. त्यामुळे कुठेही खचायची, कुठेही हरून जायची काहीच गरज नाही आहे. लढूया आपण आपल्या आयुष्यात. क्या बात, खूप मस्त. किरण? जी माणसं निगेटिव्ह काम करतात किंवा दुष्कृत्य करतात असं म्हणूयात आपण, त्यांच्या विरुद्ध लढण्याची ताकद नक्कीच या सिनेमातून मिळेल आपल्याला. आपण काहीतरी करू शकतो एवढी शाश्वती मी 100% देऊ शकतो. आणि आषाढी एकादशी होऊन गेलेली आहे. ज्यांना कोणाला विठ्ठलाचं दर्शन घेता नाही आलं पंढरपुराला जाऊन, तर त्यांना तुम्ही सिनेमा बघायला आल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याचं दर्शन मिळेल. आणि बाहेर जाताना तिथून तुम्ही नक्कीच 4-5 जणांना तरी अजून आपण घेऊन जाऊयात असं नक्कीच वाटेल. अक्षय? आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघायला हवं, लढायला हवं, या उद्देशाने मला असं वाटतं लोक त्या थॉटने बाहेर येतील. आणि प्रेक्षकांनाही प्रश्न पडेल की आता पुढच्या वर्षी आपण वारीला जायला हवं. आणि इवन मी आजपर्यंत गेले नाही, त्यामुळे मला असं वाटतं या फिल्ममुळे मलाही वारीला जायची खूप उत्सुकता वाढली आहे खरं तर. सो डेफिनेटली मी सुद्धा वारीला जाणार आहे. आपण असं म्हणतोय ना की ह्या सगळ्या धकाधकी आणि सगळ्या धावपळीमुळे यंग जनरेशन आपली जी आहे, तर त्याच्यातला जो एक हळवेपणा आहे तो थोडासा कुठेतरी काय म्हणूया थोडा बाजूला गेल्यासारखा त्यांनासुद्धा वाटतो आहे. तर मला असं वाटतं की ही फिल्म बघितल्यानंतर त्यांच्यात ते हळवेपण, तो ओलावा त्यांच्याकडे पुन्हा येईल नक्की, याची मला खात्री वाटते. क्या बात, खूप मस्त. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या. संपूर्ण टीमला 19 जुलैसाठी खूप शुभेच्छा आमच्याकडनं. थँक्यू. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.